ऐकू येते ना सगळ्यांना? सगळ्यांना आवाज ऐकू येतोय ना? नाही. बघा, काल आपण ना मेंडेलियन पॉप्युलेशन आणि वगैरे बघितलेलं होतं. ओके, मॉडर्न सिंथेटिक थेअरी बघितलेली, जी बरीच लांबलचक होती. त्याचा मी एक चार्ट बनवलाय ज्याच्यावर तुम्हाला क्लिअर होईल. हा चार्टचा स्क्रीनशॉट तुम्ही नंतर काढून घ्या, पहिले मला एक्सप्लेन करू दे. बघा, दी मॉडर्न सिंथेटिक थेअरी बेस ऑन 3 फॅक्ट्स. Now, first one is genetic variation, second one is natural selection, and third one is isolation. मॉडर्न सिंथेटिक हा टॉपिक अतिशय महत्वाचा आहे. याच्यावरती 99% क्वेश्चन विचारतात. हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे हा. सो मॉडर्न सिंथेटिक थेरी बेस्ड ऑन जेनेटिक व्हेरिएशन, नॅचरल सिलेक्शन and isolation. Now, genetic variation includes gene mutation, then genetic recombination, then gene flow, then genetic drift and chromosomal aberration. आपण का जेनेटिक व्हेरिएशन मध्ये एवढे पॉइंट बघितलेले होते, बरोबर. मॉडर्न सिंथेटिक थेरी हे थेरी तीन बेसवर तीन तीन पार्टवर बेस्ड आहे. ओके, पहिली आहे ती म्हणजे जेनेटिक व्हेरिएशन आहे, दुसरं आहे नॅचरल सिलेक्शन आणि तिसरं आहे आयसोलेशन. जेनेटिक व्हेरिएशन आहे. जेनेटिक व्हेरिएशन मध्ये काय काय येतं? जीन म्युटेशन जीन मध्ये झालेलं म्युटेशन, मग जेनेटिक रिकॉम्बिनेशन, मग जीन फ्लो, मग जेनेटिक ड्रिफ्ट, क्रोमोझोमल ॲब्रेशन. नाव यू नो क्रोमोझोमल ॲब्रेशन मध्ये सुद्धा परत वेगवेगळे ॲब्रेशन बघितलेले आपण. कोणकोणते बघितले? पहिलं बघितलेलं डिलिशन, दुसरं बघितलं आपण डुप्लिकेशन, तिसरं बघितलं आपण इन्व्हर्शन आणि चौथं बघितलं ट्रान्सलोकेशन. सो दिस इज द क्रोमोझोमल ॲब्रेशन. ओके, याच्यावरती डेफिनेटली परीक्षेला प्रश्न विचारतात. Define gene flow, define genetic drift, write a short note on chromosomal aberration. So you have to write what is chromosomal aberration and नंतर तुम्हाला क्रोमोझोमल ॲब्रेशनचे टाईप आणि त्याचे एक एक लाईन एवढं लिहायला पाहिजे. पॉसिबल असेल तर डायग्रामेटिक दाखवले चालतील, जे तिकडे दाखवले तसे डायग्रामेटिक दाखवले तरी चालतील. नाव सेकंड वन इज नॅचरल सिलेक्शन. बघा, नॅचरल सिलेक्शन मध्ये आपण इंडस्ट्रियल मॅनरिझम बघितलेलं आणि शेवटचं होतं आयसोलेशन. आयसोलेशन याचा अर्थ सेपरेशन. आयसोलेशन मध्ये काय काय येतं? तर आयसोलेशन मध्ये दोन पार्ट बघितलेले. एक म्हणजे जिओग्राफिकल आयसोलेशन, आयसोलेशन ड्यू टू बिकॉज ऑफ जिओग्राफिकल फॅक्टर्स, से अर्थक्वेक, त्याच्यानंतर फ्लड. ओके, त्याचं दॅट इज जिओग्राफिकल आयसोलेशन, दॅट इज कॉल्ड फिजिकल आयसोलेशन. आणि सेकंड जो बघितलेला तो रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. नाव द आयसोलेशन ड्यू टू बिकॉज ऑफ रिप्रोडक्टिव्ह पार्ट. नो, रिप्रोडक्टिव्ह मध्ये दोन गोष्टी बघितलेल्या आपण. बघितल्या प्रीझायगोटिक आणि प्रोझायगोटिक, किंवा प्री मेटिंग आणि पोस्ट मेटिंग. ओके, म्हणजे बिफोर फर्टिलायझेशन अँड आफ्टर फर्टिलायझेशन. प्री मेटिंग, मेट व्हायच्या अगोदर, आणि पोस्ट मेटिंग, मेट व्हायच्या नंतर. मग प्री मेटिंग मध्ये बघितलेलं आपण वेगवेगळे प्रकार. इथॉलॉजिकल आयसोलेशन, सीझनल आयसोलेशन, त्याच्यानंतर ते पहिलं इकॉलॉजिकल आयसोलेशन आहे, सेकंड सीझनल आयसोलेशन, थर्ड वन इज इथॉलॉजिकल, ETHO आणि ECO, इथॉलॉजिकल आयसोलेशन, अँड लास्ट वन इज मेकॅनिकल आयसोलेशन. हे सगळे जे आहेत हे प्री मेटिंग आहेत, म्हणजे मेटच होऊ देत नाहीत. मेट न झाल्यामुळे म्हणजे स्पर्म आणि एग एकत्रच येत नाहीत. ओके, इकॉलॉजिकल आयसोलेशन म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये इकॉलॉजिकल फॅक्टर त्याला अलाव करत नाही ब्रीड करायला. सीझन म्हणजे सीझनल ब्रीडिंग, सीझनल पार्ट वेगवेगळा असतो, प्रत्येकाचा ब्रीडिंग सीझन वेगळा असतो. सो हे सगळे वेगवेगळे प्री मेटिंग आहेत. पोस्ट मेटिंग मध्ये आपण बघितलेलं गॅमिट मॉर्टेलिटी, म्हणजे गॅमिटच तयार राहत नाहीत, गॅमिटच मरून जातात. मेल गॅमिट आणि फिमेल गॅमिट, मेल आणि फिमेल गॅमिट फ्यूज होतात, झायगोट तयार होतो, पण झायगोट जिवंत राहत नाही. दॅट इज कॉल्ड एज झायगोट मॉर्टेलिटी. अँड लास्ट थर्ड वन इज हायब्रिड स्टॅबिलिटी, म्हणजे झायगोट फॉर्म होतो पण झायगोट
काय होतो, स्टराईल होतो, म्हणजे हायब्रिड होतो, ज्याचं आपण एक्झाम्पल बघितलं म्यूल. सो इन शॉर्ट आपण परत एकदा शॉर्ट मध्ये बघूया. बघा, मॉडर्न सिंथेटिक थेरी जी आहे ती मॉडर्न सिंथेटिक थेरी 3 फॅक्ट वरती बेस आहे. ओके, ह्याच्या अगोदरची थेरी जी आपण बघितलेली ती डार्विन्स थेरी बघितलेली, नंतर युगो वेरिस थेरी बघितलेली, ज्याच्या डार्विन्स थेरीने अरायवल ऑफ द फिटेस्ट सांगितलं, सॉरी सर्वायवल ऑफ द फिटेस्ट सांगितलं, अरायवल ऑफ द फिटेस्ट सांगितलं नाही. मग त्याच्यानंतर युगो डी वेरिसने त्याच्यावरती काम करून पुढची थेरी जी बेस होती ती ऍक्च्युली कशा बेसवर होती, तर म्युटेशनच्या बेसवर होती, म्हणजे जेनेटिकच्या बेसवर होती. आणि त्याच्यानंतर ही थेरी तिसरी आली सिंथेटिक, मॉडर्न सिंथेटिक थेरी. ही स्ट्रिक्टली बेस आहे जीन्स वरती, फोकस केला त्यांनी जीन्स, आणि म्हणजे थोडक्यात जे असते सेलमध्ये असलेले जीन्स, मध्ये जर्मायनल असतील किंवा काय म्हणूया त्याला आपण सोमॅटिक असतील. सो ही ती थेरी आहे, 3 बेसवर बेस होती. एक म्हणजे जेनेटिक व्हेरिएशन, जीन मध्ये झालेलं व्हेरिएशन, दुसरं म्हणजे नॅचरल सिलेक्शन, ज्याच्यामध्ये आपण इंडस्ट्रियल मॅनॅलिझम बघितलेलं, आणि तिसरं होती ती म्हणजे आयसोलेशन, सेपरेशन. जेनेटिक व्हेरिएशन मध्ये हे सगळे पार्ट येतात. ओके, शेवटचं क्रोमोझोमल ॲबरेशन मध्ये हे सगळे येतात. नॅचरल सिलेक्शन एक पार्ट, आणि आयसोलेशन मध्ये परत 2 आले पार्ट, जिओग्राफिकल आयसोलेशन, रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. जिओग्राफिकल आयसोलेशन, रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन मध्ये प्रीमेटिंग, पोस्टमेटिंग आणि प्रीमेटिंग मध्ये हे टाईप, पोस्टमेटिंग मध्ये हे टाईप. एकदा आपण पुढे रिवाइज करूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. हे कुठे पुस्तकात नाहीये, हे मी तयार केलंय तुम्हाला लक्षात राहावं म्हणून, डोळ्यासमोर हे चित्र राहावं, काय काय आपण शिकतोय कळावं म्हणून मी बनवलंय. सो हे तुम्हाला अंडरस्टँडिंगला खूप इझी पडेल. काढून घ्या पटकन स्क्रीनशॉट, व्यवस्थित काढा तो, कुठे काही कट नका होऊ देऊ. झालं की सांगा मला, सगळ्यांनी काढा, पुस्तकात तुम्हाला मिळणार नाही हा. ओके, जाऊ पुढे मी. ओके, चला पुढे जातो मी आता. बघा, हेच आपण काल बघितलेलं जेनेटिक व्हेरिएशन, त्याच्यामध्ये हे टाईप बघितलेले सगळे, बरोबर. मी आता हे एक्सप्लेन नाही करत, हा हे झालेलं होतं आपलं. त्याच्यानंतर आपण दुसरा बघितलं, ते या टाईप मधले पहिले हे जेनेटिक व्हेरिएशन म्हणजे काय, त्याचे टाइप्स बघितले. जीन म्युटेशन ते आपण इकडे एक्सप्लेन केलेलं, जीन म्युटेशन म्हणजे काय. त्याच्यानंतर जेनेटिक रिकॉम्बिनेशन म्हणजे काय, त्याच्यानंतर जीन फ्लो म्हणजे काय, त्याच्यानंतर जेनेटिक ड्रिफ्ट म्हणजे काय, त्याच्यानंतर क्रोमोझोमल ॲब्रेशन म्हणजे काय, त्याच्यानंतर क्रोमोझोमल ॲब्रेशनचे टाइप्स बघितलेले, डिलिशन, डुप्लिकेशन, इन्व्हर्जन, आणि हे फिगर बघितलेले. ओके, त्याच्यानंतर आपण बोललो नॅचरल सिलेक्शन बघितलेलं. नॅचरल सिलेक्शनचे एक्झाम्पल बघितलेले, इंडस्ट्रियल मॅनॅलिझम, याचा आपण मॉथचे 2 एक्झाम्पल बघितलेले, ब्लॅक मॉथ आणि ग्रे मॉथ, ते बघितलेलं. आणि त्याच्यानंतर बघितलं आयसोलेशन. आयसोलेशन मध्ये आपण जिओग्राफिकल आयसोलेशन बघितलं, रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन बघितलं. जिओग्राफिकल मध्ये बॅरियर्स वेगळे बघितले, सच एज रिव्हर, ओशन, माउंटन एक्सेट्रा. त्याच्यानंतर रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन मध्ये 2 पार्ट बघितले, एक म्हणजे प्रीमेटिंग किंवा प्रीझायगोटिक आयसोलेशन, आणि दुसरं बघितलं ज्याच्यामध्ये 4 आले, हॅबिट हॅबिट किंवा इकॉलॉजिकल आयसोलेशन, सीझनल, इथॉलॉजिकल, मेकॅनिकल. आणि पोस्ट मेटिंग बघितलेलं, ज्याच्यामध्ये आपण हे प्रत्येकाचे आपण एक्सप्लेनेशन केलेलं. आणि पोस्ट मेटिंग मध्ये गमेट मॉर्टॅलिटी, झायगोट मॉर्टॅलिटी आणि हायब्रिड स्टॅबिलिटी एवढं बघितलेलं. ओके, हे प्रत्येकाचे एक्झाम्पल बघितले. इथपर्यंत आपण बघितलं. आता मेकॅनिझम ऑफ ऑर्गॅनिक इव्होल्युशन हा एक पार्ट आपण पुढचा बघितलेला होता. सो याच्या पुढचा जो सगळा पार्ट आहे, म्हणजे मॉडर्न सिंथेटिक थेरी पासून पुढचा जो पार्ट आहे, हा आता अतिशय महत्वाचा आहे. याच्यावरती परीक्षेला 80% परीक्षेला विचारण्याचे चान्सेस आहेत. त्याच्या अगोदरचा पार्ट आहे ना, हा पार्ट ऑलरेडी झालेला आहे अगोदर तुम्हाला, त्यामुळे नॉर्मली तो विचारत नाही. म्हणजे अजून पण एकच फक्त ते तो ह्याचा
काय तो स्टॅनले मिलरचा एक्सपेरिमेंट आलेला आणि तो एक चार्ट आलेला जो आपण बघितला तो तेवढंच एक आलेलं होतं. बाकी अदरवाईज ह्याच्यावरती नॉर्मली बऱ्याच वेळा प्रश्न ह्याच्या पुढचा जो पार्ट आहे ह्याच्यावरती प्रश्न विचार जीन पूल वगैरे आहे ना जे आपण शिकलो त्याच्यावरती प्रश्न विचारला. सो मॉडर्न सिंथेटिक थेअरी जी आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला मी डायग्राम दाखवलाय चार्ट तिथपासून पुढचा पार्ट जास्त फोकस करा. सो मेकॅनिझम ऑफ ऑर्गॅनिक इव्होल्युशन मध्ये आपण हे सगळे पार्ट बघितलेले होते जे ऑलरेडी बघितलेले होते आपण. बघ हा एक विचारतात आपल्याला हा हार्डली वेव्हिंग प्रिन्सिपल हा एक विचारतात. त्यानंतर अडॅप्टिव्ह रेडिएशन हा एक नवीन पार्ट आलाय बरोबर. त्यानंतर आता जो पुढचा बघूया तो एव्हिडन्सेस ऑफ ऑर्गॅनिक इव्होल्युशन. ऑर्गॅनिक इव्होल्युशन मध्ये आपण पहिला तरी काल पार्ट बघितला दॅट इज कॉल्ड एज पॅलेंटॉलॉजी और एव्हिडन्स ऑफ ऑर्गॅनिक इव्होल्युशन याचा अर्थ काय की ऑर्गॅनिक इव्होल्युशन जे आपण बघितलं बेसिकली दोन इव्होल्युशन बघितले. पहिलं बघितलं ते केमिकल इव्होल्युशन बघितलं पण केमिकल इव्होल्युशनला बेस काय होता तर स्टॅनले मिलरने तो बेस दाखवला एक्सपेरिमेंटली. त्याने लॅबमध्ये ते तयार केला इन्स्ट्रुमेंट ज्याच्यातून त्याने 7 ते 8 दिवसामध्ये ते जे काय म्हणतात ते लिक्विड फॉर्म झालेलं होतं ते एक्झॅक्टली लाईफ ओरिजिन व्हायच्या वेळेला जे तयार झालेलं होतं तसंच ते केमिकल तयार झालं होतं. म्हणजे त्याने प्रूव्ह केलं एक्सपेरिमेंटली प्रूव्ह केलं केमिकल इव्होल्युशन. आता जे आपण बघतोय ते ऑर्गॅनिक इव्होल्युशन आहे. तर ऑर्गॅनिक इव्होल्युशन हे सगळं आपण सांगतोय की डार्विन्सने ही थेअरी सांगितली ती थेअरी सांगितली. then genes are responsible for transmitting hereditary characters. The characters are changed due to because of mutation. All these things हे सगळं आपण एक्सप्लेन करून व्हॉट बेसिस कुठल्या बेसिसवर सांगतोय आपण. सो त्याच्यासाठी काहीतरी एव्हिडन्सेस पाहिजे. मग हे ऑर्गॅनिक इव्होल्युशन झालं याला बेस काय तर हे 5 बेस आहेत ज्या बेसवर हे ऑर्गॅनिक इव्होल्युशन आहे ज्याच्यामध्ये पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्स दाखवला त्यांनी की आपण डायरेक्ट तयार नाही झालो आपण कॉम्प्लेक्स नाही झाले नाही डायरेक्ट नाही झालो तर आपल्यामध्ये कसं आलं वेगवेगळ्या स्टेजेस होत गेल्या. सो प्रत्येक अॅनिमलच्या मध्ये एक इंटरमिडिएट अॅनिमल होता आणि त्याने पॅलेंटॉलॉजिकली ते अॅनिमल्स आता आपल्याला मिळाले ज्याच्या बेसवर आपण हे सांगू शकतो की आपण अँसिस्टर पासून इव्हॉल्व्ह झालेले आहोत. आपले मागचे जे पूर्वज आहेत त्या पूर्वजांपासून आपण आपल्यामध्ये चेंजेस झालेले आहेत. सो सो दॅट इज कॉल्ड एज पॅलेंटॉलॉजी. आता कंपॅरेटिव्ह अॅनाटॉमी बघूया म्हणजे अॅनाटॉमिकल पॉईंट ऑफ व्ह्यूने बघितलं आपण काल पॅलेंटॉलॉजी पॉईंट ऑफ व्ह्यूने बघितलं किंवा पॅलेंटॉलॉजी बघितली बघा. सो पॅलेंटॉलॉजी म्हणजे स्टडी ऑफ फॉसिल मग टाईप ऑफ फॉसिल्स बघितले मग कोणते कोणते फॉसिल्स जे ऑलरेडी डेड रिमेन्स आहेत म्हणजे प्लांट्स अँड अॅनिमल्स आहेत मग त्यांचे ठसे बरोबर ना. मग ते काही अॅनिमलचे अवशेष मिळाले मूल्स म्हणूया आपण त्यांना किंवा काही प्राण्यांचे त्याच्यावरती इम्प्रेशन मिळाले. असे सगळे वेगवेगळ्या ह्याच्यावरनं आपण फाइंड आउट केलं आणि मग कनेक्टिंग लिंक बघितली जी कनेक्टिंग सिग्निफिकन्स बघितली आणि मग कनेक्टिंग लिंक बघितली ज्याला आपण मिसिंग लिंक म्हणतो. हा पण एक प्रश्न एमसीक्यू ला डेफिनेटली विचारतात कनेक्टिंग लिंक कोणती आहे म्हणून. त्याच्यानंतर एक आपण एक्झाम्पल म्हणून एक्सप्लेन केलं कनेक्टिंग लिंक ती आर्केप्टेरस हा कनेक्टिंग लिंक आहे रेप्टाईल आणि एव्हचे. मग कसे कनेक्टिंग लिंक आहे तो तर रेप्टाईल मधले असलेले कॅरेक्टर्स आणि बर्ड्स मधले असलेले दोन्ही कॅरेक्टर्स या अॅनिमल्स मध्ये दिसतात. ते कॅरेक्टर कोणते होते ते काल आपण बघितलं. रेप्टाईल मधले कॅरेक्टर बघितले एव्हियन कॅरेक्टर बघितले. ओके सो इथपर्यंत आपण काल बघितलेलं होतं. त्याच्यानंतर ही आहे कनेक्टिंग लिंक. आता ह्या कनेक्टिंग लिंकचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा तुमच्याकडे असतील पुस्तकं तर मला माहित नाही. ह्याचे तुम्ही कनेक्टिंग लिंक शोधायचे तुम्ही शोधायचे ते आणि मला सांगायचे. भरा ते इथं फिल इन द ब्लँक्स करा किंवा घरी पेपरवरती चार्ट बनवा आणि तो सेंड करा मला. बेलॅनोग्लॉसिस कोरोनाची कनेक्टिंग लिंक आहे कोणी सांगू शकेल का जे ऑलरेडी झालेलं आहे त्यामुळे तुम्हाला हे येण्यासारखं आहे. बेलॅनोग्लॉसिस इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन आणि मी लेक्चरला पण सांगितलेलं होतं. So echinodermata and hemichordates. इकॅनोडर्माटा अँड हेमिकॉर्डेटा नो नाही शॉर्ट मध्ये टाईप केलं तरी चालेल नो प्रॉब्लेम. ह्याच्यावरती शॉर्ट मध्ये टाईप करा काय हरकत नाही बोललात तरी चालेल.
Okay, now once again I repeat all these phylums. So first phylum is phylum Porifera, second phylum is phylum Coelenterata, Ctenophora, त्याच्यानंतर टिनोफोराच्या नंतर प्लॅटिहेल्मिन्स, ॲस्कॅलॅल्मिन्स, ॲनॅलिडा, आर्थ्रोपोडा, मॉलुस्का, इकॅनोडर्माटा, हेमिकॉर्डेटा. All these are vertebrate. Sorry, invertebrate. हा कोणाला सुचलं बाबा, कोणाला सुचलं? Right, right. So it is a connecting link between. Don't write chordate and non-chordate. It is non-chordate and chordate. Okay. Low animal पासून higher animal पण जातोय ना. So it is a connecting link between invertebrate and vertebrate. So hemichordata is a connecting link. Melanoglossus belonging to phylum Hemichordata. So hemichordata is a connecting link between invertebrate and vertebrate. Melanoglossus मध्ये दोघांचे कॅरेक्टर थोडे थोडे मिळाले बघा. नरकॉड होते, बॉडी डिवाइड झालेली होती. हे वेगवेगळे कॅरेक्टर्स जे दोघांमधले कॉमन कॅरेक्टर आपल्याला मिळाले इन्व्हर्टिब्रेट आणि वर्टिब्रेट मधले. सो बेलानोग्लॉसिस ची कनेक्टिंग लिंक आहे हे काय इन्व्हर्टिब्रेट आणि वर्टिब्रेट. बाकीचे जे काय आहेत ते आता ते तुम्ही शोधायचे आहेत. शोधा, ते कुठेतरी मिळतील तुम्हाला, नाही मिळणार असं नाही होणार. शोधा आणि मग सांगा मला काय येतं ते. नाहीच झालं तर शेवटी मी सांगेनच तुम्हाला. ओके, सो हे आपण पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्स आणि कनेक्टिंग लिंक बघितले. आपण जाऊया आता, आपण मूव्ह पुढचं, दॅट इज अनाटॉमिकल एव्हिडन्स, ज्याला कंपॅरेटिव्ह अनाटॉमी असं म्हणतात किंवा मॉर्फोलॉजी असं म्हणतात. नाउ कंपॅरेटिव्ह अनाटॉमी और मॉर्फोलॉजी डील्स विथ द स्टडी ऑफ एक्सटर्नल स्ट्रक्चर, while anatomy deals with the study of internal structure. External structure आणि internal structure च्या बद्दलचा पार्ट बघणार आहोत आपण. Now comparative study of morphology and anatomy includes, see, first one is homologous. Homo means same, logos means structure. Analogous, different structure. Vestigial organ, rudimentary organ. Okay, now पहिला आपण homologous organ बघूया. बघा, homologous organ means what? The organs are those organs which are structurally similar but perform different function. म्हणजे होमोलोगस ऑर्गनचा अर्थ काय? तो होमोलोगस ऑर्गनचं स्ट्रक्चर ते सेम आहेत पण त्यांचे फंक्शनल वेगवेगळे आहेत. म्हणजे आता इथे तुम्ही एक्झाम्पल बघितलं ते मॅन, बर्ड, बॅट, व्हील, हॉर्स, लिझार्ड या सगळ्यांचं स्ट्रक्चर दिलंय. फोरलिमचं किंवा फोरलिमचं स्ट्रक्चर दिलंय. सगळ्यांच्या स्ट्रक्चर मध्ये हे कॉमन बोन्स आहेत. स्ट्रक्चरल दे आर सेम. मॅन मध्ये जसं ह्युमरस आहे तसं बर्ड मध्ये पण आहे, बॅट मध्ये पण आहे, व्हील मध्ये पण आहे, हॉर्स मध्ये पण आहे, लिझर्ड मध्ये पण आहे. मॅन मध्ये जसं रेडियसल नाही तसं सगळ्यांमध्ये रेडियसल नाही. कार्पेल आहेत तसे सगळ्यांमध्ये कार्पेल आहेत. मेटाकार्पेल पण सगळ्यांमध्ये, फॅलेंजिस पण आहेत. म्हणजे द ॲनिमल और द ऑर्गन विच आर स्ट्रक्चरली सिमिलर, स्ट्रक्चरली सिमिलर आहेत बट फंक्शनली डिफरंट आहेत. म्हणजे माणसाच्या हाताचं काम, बर्डच्या विंगचं काम, बॅटचं काम, व्हीलचं काम, हॉर्स, लिझार्ड या प्रत्येकाचे स्ट्रक्चर सेम असले तरी त्यांची फंक्शन वेगवेगळी आहेत. ओके, आपण जे हाताने काम करतो ते बाकीचे अॅनिमल करत नाही. सो त्याला सगळ्यांना होमोलोगस ऑर्गन म्हणतात. सो होमोलोगस ऑर्गन्स आर दोज ऑर्गन्स ओके विच आर स्ट्रक्चरली. हा पण एक महत्वाचा आहे, विचारतात किंवा डिस्टिंग्विश बिटवीन होमोलोगस ऑर्गन अँड अनालॉगस ऑर्गन असाही प्रश्न विचारतात. सो ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होतं बरंचसं. सो होमोलोगस ऑर्गन म्हणजे काय? होमो म्हणजे सेम, लोगस म्हणजे होमो म्हणजे एक, लोगस म्हणजे स्ट्रक्चर, ऑर्गन म्हणजे ऑर्गन. ज्या अॅनिमलचे ऑर्गन सेम आहेत स्ट्रक्चरली त्याला सगळ्यांना होमोलोगस ऑर्गन म्हणतात. सो होमोलोगस ऑर्गन्स आर दोज ऑर्गन्स विच आर स्ट्रक्चरली सिमिलर बट परफॉर्म डिफरंट फंक्शन. जे ऑर्गन स्ट्रक्चरली सेम आहेत पण सेम असले तरी प्रत्येकाचं फंक्शन वेगळं आहे. जे स्ट्रक्चर मॅनचं आहे हँडचं ते स्ट्रक्चर बर्डचं आहे. तो स्ट्रक्चरली सिमिलॅरिटी तुम्हाला लिझर्ड मध्ये पण मिळणार, हॉर्स मध्ये पण मिळणार आणि व्हील मध्ये पण मिळणार. म्हणजे सगळ्यांचे ऑर्गन जरी स्ट्रक्चरली सेम असले तरी त्यांचे फंक्शन्स मात्र प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत. सो या सगळ्यांना होमोलोगस ऑर्गन असं म्हणणार. फॉर एक्झाम्पल, फोरलिम ऑफ वर्टिब्रेट्स सच एज लिझार्ड, बर्ड्स, बॅट, हॉर्स, व्हील अँड मॅन, ऑल देम हॅव ह्युमरस, रेडियस, अल्ना, कार्पेल, मेटाकार्पेल अँड फॅलेंजेस इन देअर फोरलिम. ओके, नाउ फोरलिम्स ऑफ दीज वर्टिब्रेट्स, हे फोरलिम आहेत सगळे. या फोरलिम ऑफ दीज वर्टिब्रेट्स आर स्ट्रक्चरली सिमिलर बट परफॉर्म डिफरंट फंक्शन. सो जे ऑर्गन स्ट्रक्चरली सिमिलर आहेत पण डिफरंट फंक्शन परफॉर्म करतात त्या सगळ्या ऑर्गन्सना होमोलोगस ऑर्गन्स म्हणतात. दोज ऑर्गन्स विच आर स्ट्रक्चरली सिमिलर बट परफॉर्मिंग द डिफरंट फंक्शन आर कॉल्ड होमोलोगस ऑर्गन.
हा राईट ए शॉर्ट नोटला विचारतात. सो यू हॅव टू नो नीड टू ड्रॉ दी डायग्राम. डायग्राम करण्याची आवश्यकता नाहीये. जस्ट यू हॅव टू काय म्हणतो त्याला आपण एक्सप्लेनेशन लिहायचं. पण ही लाईन फार महत्वाची आहे. द किंवा एक्झाम्पल होमोलॉगस ऑर्गनची पहिली डेफिनेशन लिहायची, मग एक्झाम्पल लिहायचं. सो एक्झाम्पल इज फोरलिम ऑफ वर्टिब्रेट्स. मग कोणकोणाचे आहेत ते लिहायचे आणि मग त्याचं लिहायचं स्ट्रक्चरली सिमिलर बट परफॉर्मिंग डिफरंट फंक्शन. सो इन प्लांट्स जर तुम्ही घेतलात, हे आपण अॅनिमल्सचं बघितलं, प्लांट्स मध्ये बघितलं ना, तर प्लांट्स मध्ये पण तुम्हाला असं दिसेल बघा. इन प्लांट्स थ्रॉन ऑफ बोगनवेलिया अँड टेंड्रिल्स ऑफ कुकुरबिटा. बोगनवेलिया म्हणजे हे काय ते गोकर्ण म्हणतात त्याला, ओके, आणि कुकुरबिटा म्हणजे काकडी. त्या दोघांचं तुम्ही बघितलं ना, तर रिप्रेझेंटेटिव्ह होमोलॉगस. आता इथं सुद्धा कसं आहे, स्ट्रक्चरल सिमिलॅरिटी बिटवीन द होमोलॉगस ऑर्गन इंडिकेट्स दॅट दे हॅव कॉमन अँसिस्टर. यांना थ्रॉन आहे, बरोबर आहे, इथं यांना टेंड्रिल्स आहेत. सो दोघांचं स्ट्रक्चर सेम आहे, बरोबर ना, सॉरी, पण त्यांचं फंक्शन मात्र परफॉर्म करायचं हे वेगवेगळं आहे. क्लिअर? सो दॅट इज कॉल्ड एज बोगनवेलिया अँड कुकुरबिटा. सो दिस इज द होमोलॉगस ऑर्गन इन प्लांट. सो तुम्ही दोन एक्झाम्पल द्यायचे, प्लांटचे एक्झाम्पल एक द्यायचे आणि अॅनिमलचे एक्झाम्पल द्यायचं. ओके, बघा स्टेम पण स्ट्रक्चरली सिमिलर आहे दोघांचं, बरोबर ना. त्यांना इकडे थॉर्न आहेत म्हणजे काटे आहेत, इकडे टेंड्रिल्स आहेत, याला पण लीफ आहेत, बरोबर आहे, याला पण लीफ आहेत. सो स्ट्रक्चरली दे आर सेम, बट त्यांचं फंक्शन मात्र वेगवेगळं आहे. याचं फंक्शन वेगळं आहे, याचं फंक्शन वेगळं आहे. हे टेंड्रिलचं काम आहे काय म्हणतात सपोर्टसाठी, किंवा ती वेल आहे ना, त्यामध्ये पुढे ते पकडून चढायला पाहिजे. आणि वेलीची जो मूळ असतं किंवा ते स्टेम असतं ते नाजूक असतं, सो त्याला सपोर्ट पाहिजे. सो दॅट इज टेंड्रिल. पण इथे मात्र थॉर्न आहेत, म्हणजे त्याला आपण काटे म्हणूया शब्दशः. सो दॅट इज होमोलॉगस ऑर्गन. सो हे दोन एक्झाम्पल द्यायचे, एक प्लांटचं एक अॅनिमल्सचं. नंतर अॅनालॉगस ऑर्गन म्हणतात. म्हणजे नॉट, ऑर्गन सेम नाही आहेत पण फंक्शन सेम आहेत. आता बघा इकडे फंक्शन सेम आहे, बेस्ट एक्झाम्पल हे असं लक्षात ठेवायचं, कन्फ्युजन होतं. म्हणजे नाही, अॅना म्हणजे नॉट, लॉगस म्हणजे सेम. सेम नाहीत, काय नाही आहेत, ऑर्गन नाही आहेत सेम, बरोबर, पण फंक्शन मात्र सेम आहे. पहिल्यामध्ये कसं होतं, होमोलॉगस, होमो म्हणजे सेम, लोगस म्हणजे काय म्हणून आपण त्याला सेम प्रकारचे ऑर्गन, पण त्याचे फंक्शन मात्र डिफरंट होते. सो अॅनालॉगस ऑर्गन म्हणजे काय? सो अॅनालॉगस ऑर्गन्स आर दोज विच आर स्ट्रक्चरली डिसिमिलर. त्यांचं स्ट्रक्चर डिसिमिलर आहे पण फंक्शन मात्र सिमिलर आहे. डोळ्यासमोर एक एक्झाम्पल आहे, पक्क ठेवून द्या. बघा, बर्ड्स आणि कॉक्रोच. बर्ड्सला पण विंग आहेत आणि कॉक्रोचला पण विंग आहेत. सो बर्ड्सचे जे विंग आहेत ना, ह्याच्यामध्ये बोन्स आहेत, आणि कॉक्रोचचे विंग्स आहेत हे बोनलेस आहेत, बरोबर आहे. काय म्हणतात त्याला, कॅरेटिनने बनलेले, कॅरेटिनने नाव विसरलो मी त्याचं, त्याने बनलेले आहेत. त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे बोन्स नाही आहेत त्याच्या विंग मध्ये. कोणामध्ये? तर कॉक्रोचच्या विंग मध्ये. तर बर्ड्सच्या विंगला, कारण बर्ड्स मध्ये फोरलिम मॉडिफाईड इंटू विंग्स, सो विंग्स मध्ये बोन्स आहेत. आता दोघांचे ऑर्गन स्ट्रक्चरली डिसिमिलर, द ऑर्गन्स आर स्ट्रक्चरली डिसिमिलर बट फंक्शन्स आर सेम. दोघांचे फंक्शन सेम आहेत. फॉर व्हॉट पर्पज? फॉर फ्लाइंग पर्पज. ओके, so those organs which are structurally dissimilar but functionally similar, these organs have external superficial similarity due to similar function but they have different anatomical different hai. Wing of butterfly म्हणजे insect and birds look superficially alike but they are no anatomically similarity. बाहेरनं बघितलं तर ते सुपरफिशियली दोघंही सिमिलर वाटतात, पण अॅनाटॉमिकल त्याचा स्टडी केला, बटरफ्लाय घ्या किंवा कॉक्रोच घ्या, कोणी घ्या, तर अॅनाटॉमिकली जर बघितला तर त्याच्यात अॅनाटॉमिकली नो सिमिलॅरिटी, सॉरी, सुपरफिशियली दे आर सिमिलर बट स्ट्रक्चरली इफ यू सी दे आर नॉट सिमिलर. फंक्शन त्याचं सेम आहे पण स्ट्रक्चर मात्र डिफरंट आहे. बघा, हे दोघांचे विंग दिलेत, इथे इन्सेक्टचा विंग दिलाय, मग कुठलाही इन्सेक्ट घ्या तुम्ही. ओके, इन्सेक्टचा विंग बघा आणि बर्डचा विंग बघा. बर्डच्या विंग मध्ये बोन्स आहेत, ह्युमरस आहे, रेडियस आहे, अल्ना आहे. बघा, रेडियस, अल्ना आहे, तिन्ही आहेत, बरोबर ना, आणि त्याला फिगर्स आहेत. पण इथे मात्र कुठलेही बोन्स नाहीये, पण दोघांचं विंग आहे, याला फोर विंग म्हणतात, ह्याला पण फिगर विंग म्हणतात. दोघांचं फंक्शन सेम आहे, दॅट इज कॉल्ड फ्लाइंग पर्पज. सो फंक्शनली सिमिलर but structurally dissimilar, so that is called an analogous organ. Other example analogous organs are eye of octopus, that is mollusk.
of mammals. They differ in their retinal position, structure of lens and origin of different eye parts. आणि इथं पण कसं आहे, स्ट्रक्चर डिफरंट आहे पण फंक्शन मात्र सेम आहे. द फ्लिपर्स ऑफ penguins, that is birds, and dolphin, that is mammals. Then sweet potato, root modification, and potato म्हणजे स्टेम मॉडिफिकेशन. एक रूट मॉडिफिकेशन, एक स्टेम मॉडिफिकेशन आहे. ओके, स्टोर फूड इन फॉर्म ऑफ स्टार्च, म्हणजे दोघांचं फंक्शन सेम आहे. काय तर फूड स्टार्च, हे काय फूड स्टार्चच्या फॉर्म मध्ये ठेवणं, स्टोर करणं. पण एक रूट मॉडिफिकेशन आहे आणि दुसरा स्टेम मॉडिफिकेशन आहे. स्ट्रक्चरली ते डिफरंट आहेत पण फंक्शनल ते सेम आहेत. सो हे 4 एक्झाम्पल बघितले आपण. एक बर्ड्स आणि विंग ऑफ बर्ड्स, दुसरं म्हणजे ऑक्टोपस, दॅट इज मॉल्युस्का आणि मॅमल्स, याच्या retinal position आणि structure of lens and origin of different eye parts. Then the flappers of penguins, म्हणजे पेंग्विनचे ते पंख म्हणूया आपण थोडा, बर्ड्स आणि डॉल्फिन. ओके, डॉल्फिनला पण असतात पंख पण मॅमल्स आहे. आणि स्वीट पोटॅटो आणि नुसता पोटॅटो. स्वीट पोटॅटो रूट मॉडिफिकेशन आहे, पोटॅटो स्टेम मॉडिफिकेशन आहे. Then analogous organ leads to convergent evolution, that is different organisms show same superficial structure. याला convergent इव्होल्युशन असं म्हणतात. आपण मगाशी अडॅप्टिव्ह इव्होल्युशन बघितलेलं, हे कॉन्व्हर्जन इव्होल्युशन आहे. कॉन्व्हर्जन इव्होल्युशन याचा अर्थ काय, डिफरंट ऑर्गॅनिझम शोज सेम सुपरफिशियल स्ट्रक्चरल सिमिलरिटी ड्यू टू सिमिलर फंक्शन और हॅबिट. These organs do not help to trace the common ancestry. Thus analogous organs do not have significant role in evolution. याच्यामध्ये त्यामुळे इव्होल्युशन मध्ये आपल्याला सिग्निफिकन्शियली प्रूव्ह करता येत नाही, कारण स्ट्रक्चरली ऑर्गन डिफरंट आहेत. फंक्शनल जरी सेम असले तरी स्ट्रक्चर डिफरंट आहेत. त्यामुळे आपण हे प्रूव्ह करू शकत नाही कशासाठी, इव्होल्युशनसाठी. हेन्स दीज ऑर्गन डू नॉट हेल्प टू ट्रेस करू शकत नाही कॉमन अँसेस्टरच्या कोण आहेत ते कळण्यासाठी, कारण फंक्शनली सेम असलेले स्ट्रक्चरली डिफरन्स आहेत. त्याच्यानंतर आहे वेस्टिजियल ऑर्गन, म्हणजे रुडिमेंटरी ऑर्गन. शब्दशः रुडिमेंटरी ऑर्गन किंवा वेस्टिजियल ऑर्गन म्हणजे कोण, तर ज्याचा आपल्याला काय म्हणू त्याला यूज नाहीये. ओके, ज्याचा काही यूज नाहीये त्याला सगळ्यांना वेस्टिजियल ऑर्गन असं म्हणतात. किंवा त्याला एक मिनिट, now vestigial organ, rudimentary organ, those organs which are not in use is called as rudimentary organ. बघा कोणकोणते rudimentary organ आहेत, बरेच आहेत. Now the vestigial organs are the imperfectly developed and non-functional. They are imperfectly developed and non-functional. आता उदाहरण सांगायचं, आपल्यामध्ये अपेंडिक्स आहे. अपेंडिक्स आहे ना, हे आपल्यामध्ये रुडिमेंटरी आहे, पण पूर्वी आपल्यामध्ये होतं. कारण आपण झाडावर राहायचो, आपण मांस खात नव्हतो, आपण खात होतो सगळे भाज्या, पालेभाज्या किंवा म्हणजे काय ते प्लांट्स वरती आपण पूर्वी, फार एकदम पूर्वी जेव्हा आपण झाडावर राहायचो तेव्हा. सो ऑब्व्हियसली त्यावेळेला आपल्याला बेसिकली हे जे काय रुडिमेंटरी ऑर्गन आहे आता अपेंडिक्स, त्याचं काम सेल्युलर डायजेशन होतं, पण आता त्याची गरज नाहीये. ते हळूहळू काम न झाल्यामुळे मग खाली आली लोक झाडावरनं आणि मांस खायला लागले. आणि मग हळूहळू काय झालं, तर मांस खाण्यासाठी सुद्धा आपलं इंटेस्टाईन केपेबल नाहीये, कारण तेवढी पचवायची आपल्याकडे ताकद नाहीये कच्चं मांस. मग लोकांनी डोकं चालवलं आणि त्याच्यावर ते शिजवून खायला लागले. शिजवून खाल्ल्यामुळे ते डायजेशन होतं. अदरवाईज वी आर बेसिकली हर्बिवोरस, वी आर नॉट कार्निवोरस. आपण कार्निवोरस नाही आहोत, पण आपण आता कार्निवोरस झालो. सो हर्बिवोरस आहोत आपण, पण का हर्बिवोरस झालो, तर आपला आता मात्र सेल्युलोज डायजेस्ट होत नाही आपण, कारण आपला तो ऑर्गन रुडिमेंटरी झालाय. सो वेस्टिजियल ऑर्गन्स आर इम्परफेक्टली डेव्हलप्ड अँड नॉन फंक्शनल degenerated structure which were functional in some related and other animal or to in ancestors. Now human beings show some vestigial organ like presence of vestigial nictitating membrane. ओके, हे काय माहितीये का, तर आपल्या डोळ्यावरची जी पापणी आहे बरोबर ना, त्याला इकडे निक्टिटिन मेम्ब्रेन असं म्हटलंय. हा मेम्ब्रेन फिश मध्ये आहे, हा नावं वेगवेगळी आहेत. हा मेम्ब्रेन फ्रॉग मध्ये आहे. फ्रॉग मध्ये हा जो मेम्ब्रेन आहे ना, हा ट्रान्सपरंट आहे. म्हणजे फ्रॉग जेव्हा पाण्यात राहतो तेव्हा तो मेम्ब्रेन डोळ्यावर टाकतो. डोळ्यावर टाकल्यामुळे डोळ्यात त्याच्या पाणी जात नाही, पण पाण्याच्या आतलं त्याला दिसतं. पण आपल्यामध्ये तसं नाहीये. आपल्यामध्ये हा निक्टिटिन मेम्ब्रेन म्हणजे आपल्या पापण्या आहेत. ओके,
अरे म्यूट राहा, कोण आहे तो अनम्यूट? ओके. सो सेकंड म्हणजे प्रेझेन्स ऑफ विजडम टीथ म्हणजे थर्ड मोलार. ओके, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. बघा इकडे दिलंय त्यांनी, हा हे जे काही दिसतंय तो. ओके, हे दोन एक्झाम्पल आहेत ते ह्युमन बिंग विच शो दी प्रेझेन्स ऑफ हे दोन वेस्टिजियल ऑर्गन आहेत. याच्या व्यतिरिक्त ऑर्गन जे आहेत दॅट इज कॉक्साय म्हणजे टेलबोन, जे आपल्या शरीरात